शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची उपासना सुरू करण्यापूर्वी प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभूच्या हाती ही उपासना सोपवूया. प्रार्थना करूया. परम दयाळू परमेश्वरा, सर्वसमर्थ देवा, जीवन आणि मृत्यू यावर सत्ता असणाऱ्या देवा, आम्ही तुझे आभार मानतो. आज एक नवीन संधी तुझ्या सानिध्यामध्ये येऊन तुझी उपासना करण्याची तू दिलीस. तुझं आमच्यावर प्रेम आहे, तुझी कृपा आहे आणि म्हणून आम्हाला तू अशी संधी देतोस. याबद्दल प्रभू आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, आजची उपासना आम्ही तुझ्याच हातात देतो. आम्ही मनापासून खरेपणानं तुझी उपासना करावी म्हणून तू आमचं सहाय्य कर. आजच्या उपासनेमध्ये तू आमची भेट घे. तू आमच्याशी बोलत आहेस याचा अनुभव आम्हाला येऊ दे. आणि प्रभू, तू जे आमच्याशी बोलशील ते आम्ही आचरणात आणून तुझं गौरव करावं आणि तुझी साक्ष द्यावी यासाठी आमचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला प्रियजन हो, प्रभूची उपासना करण्यासाठी आज आपण एकत्र आलेलो आहोत. कदाचित एका जागी नाही आहोत, एका ठिकाणी नाही आहोत, परंतु आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत तेथून सर्वजण मिळून प्रभूची उपासना करूया, आराधना करूया, प्रभूच्या सान्निध्याचा अनुभव घेऊया. आणि हो, आजच्या उपासनेमध्ये प्रभुभोजनसुद्धा आहे. तेव्हा आपण आपली तयारी ठेवूया आणि उपासनेमध्ये असताना प्रभुभोजनामध्ये भाग घेऊया. स्तुतिगीतं गाऊया. ही जी 2 गीतं आपण ऐकणार आहात त्यामधून प्रभूचा गुणगौरव करूया. प्रभूच्या वचनांवर आधारित ही गाणी आहेत. त्याद्वारे प्रभूचं वचन गाजवूया आणि प्रभूला मान महिमा गौरव देऊया. पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा. मेरी सहायता कहाँ से आएगी, मेरी सहायता कहाँ से आएगी. जिसने आसमान और ज़मीं बनाई है उसी खुदा को मैंने मददगार पाया है. मदद वहीं से मैं तो पाऊंगा, मदद वहीं से मैं तो पाऊंगा. पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा. फिसलने न देगा तेरे पाँव को कभी, ऊँघने का नहीं मुहाफिज तेरा कभी.
फिसलने ना देगा तेरे पाँव को कभी, ऊँघने का नहीं मुहाफिज तेरा कभी, वो कभी न ऊँघेगा, वो कभी न सोएगा। देखो इस्राएल का रक्षक है खुदा, देखो इस्राएल का रक्षक है खुदा, मदद उन्हीं से मैं तो पाऊंगा, मदद उन्हीं से मैं तो पाऊंगा। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। मुहाफिज तेरा प्रभु यहोवा है, तेरे दाहिने हाथ पे तेरा साहिबान है। सुन ले मुहाफिज तेरा प्रभु यहोवा है, तेरे दाहिने हाथ पे तेरा साहिबान है। ना आफताब दिन को, ना महताब रात को, तुझको न कभी भी ये सताएंगे, करबला से खुदा ही बचाएंगे, आने जाने में बचाएंगे, मुझको यकीन है बचाएंगे। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। मेरी सहायता कहाँ से आएगी, मेरी सहायता कहाँ से आएगी, जिसने आसमान और ज़मीन बनाई है, उसी खुदा को मैंने मददगार पाया है, मदद वहीं से मैं तो पाऊंगा, मदद वहीं से मैं तो पाऊंगा। पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा, पहाड़ों की तरफ नजर उठाऊंगा। यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे, यकीन है खुदावन मुझे तेरे वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई बनाएगा तू मेरा रास्ते, जहाँ दिखे न राह कोई
बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। कभी यीशु है साथ तुम्हारे। डरना नहीं तुम कभी, यीशु है साथ तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। चाहे हो मुश्किल जितनी भी राह, यीशु है पास तुम्हारे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। पापों में तुम, यीशु बुलाता तुम्हें। जीना नहीं पापों में तुम, यीशु बुलाता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। वो ही है सच्ची जीवन की राह, यीशु बताता तुम्हें। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। यकीन करो, भरोसा रखो यीशु के वचनों पे। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा वो नए रास्ते। जहाँ दिखे न राह कोई, बनाएगा तू नए रास्ते। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे। भरोसा है यकीनन मुझे यीशु तेरे नाम पे।
प्रियजन हो, या गीतांमधून तुम्हाला आनंद मिळाला आहे, प्रभूच्या सानिध्याचा अनुभव मिळाला आहे, आशीर्वाद मिळाला आहे ही आशा आहे. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून मिसेस मालविका आखाडे प्रभूचं वचन वाचण्यासाठी आपलं पुढारीपण करतायत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती करते, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद देते, कारण पुन्हा एकदा अनुग्रह प्रेयर फेलोशिप मध्ये सहभागी होण्याची संधी परमेश्वराने मला दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की मागील आठवड्यामध्ये आपल्या फॅमिलीमध्ये अनुग्रह प्रेयर फेलोशिप या फॅमिलीमध्ये एक दुःखद घटना घडली. परंतु देवाची उपकार स्तुती करू, त्याच्या नावाला गौरव देऊ, कारण या सर्वांमधून परमेश्वराने या गायकवाड कुटुंबाला सावरलेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी जे शिकले ते अतिशय उत्साहदायक गोष्ट ही होती की या सर्वांमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त देवाचंच गौरव केलेला आहे. आणि म्हणून देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊ आणि या कुटुंबासाठी रोज आणि रोज आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवू. आपण त्यांना प्रार्थनेने उचलून धरू. आजच्या मननाकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो कलसेकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 7 ते 10. नमस्कार व समाप्ती. प्रिय बंधू तुखिक, प्रभू मधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळविल. त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठविले आहे की आमचे वर्तमान तुम्हास कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. त्याच्याबरोबर विश्वासू व प्रिय बंधू अनेसिम जो तुमच्यातलाच आहे त्यालाही पाठविले आहे. ते येथील सर्व वर्तमान तुम्हास कळवतील. माझ्या सोबतीचा बंदिवान अरिस्तार्ख तुम्हाला सलाम सांगतो आणि बर्नबाचा भाऊ बंदमार्क हाही तुम्हाला सलाम सांगतो. त्याच्याविषयी तुम्हास आज्ञा मिळाल्या आहेत. तो तुम्हाकडे आला तर त्याचा स्वीकार करा. वाचलेल्या या वचनावरती प्रभू परमेश्वर आशीर्वाद देऊ. त्याच्याच पवित्र नावाला मान, महिमा, गौरव आता निसदा सर्व काळ असो. आमेन. मालविकाताई, तुमच्या या सुंदर शब्दांबद्दल, दिलासाबद्दल, प्रार्थनेच्या आश्वासनाबद्दल मनपूर्वक आभार. तुम्ही प्रभूचं वचन स्पष्टपणे वाचलत, वेळेवर आम्हाला पाठवलत, खरोखरच तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजन हो, रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्याशी काही बोलू इच्छित आहेत. बघूया ते आपल्याशी काय संवाद साधतायत. शालोम. कसे आहात आपण सर्व? मागचे 2 आठवडे आमच्या जीवनामध्ये अत्यंत धावपळीचे, वादळी असे ठरले. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये अगदी थोडक्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलं, माझा धाकटा भाऊ पीटर, त्याची प्रिय पत्नी सारा ही अचानक प्रभूमध्ये झोपी गेली, प्रभूमध्ये विसावा पावली. परंतु तिचं असं अचानक जाणं हे आमच्यासाठी अतिशय धक्कादायक आणि दुःखदायक असं होतं. 11 फेब्रुवारीच्या रात्री 12:15 मला फोन आला आणि साराला खूपच त्रास होत आहे असं आम्हाला कळलं. आणि म्हणून पीटर जिथे राहतो, वडगाव मावळ, पुण्यापासून जवळजवळ 50 किलोमीटर दूर आहे, त्या ठिकाणी आम्ही रात्री 12 वाजता निघालो. 1 वाजता आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथं पोहोचल्यानंतर मला अतिशय धक्का बसला, कारण तोपर्यंत मला नक्की माहीत नव्हतं की साराची परिस्थिती कशी आहे. परंतु मी तिथं पाहिलं की ती जणू काही शांत झोपली आहे, परंतु ती हे जग सोडून गेली होती. आणि मग पीटरकडून आम्हाला हे समजलं की तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, मॅसिव्ह हार्ट अटॅक.
आणि काही मिनिटातच ती शांत झाली होती. रात्री 12च्या दरम्यान ती खूप खोकते म्हणून पीटर जागा झाला आणि त्याच्या लक्षात आलं की तिला खूप त्रास होत आहे. आणि कदाचित साराला सुद्धा याची जाणीव झाली होती की कदाचित आपण यातून वाचणार नाही. आणि मग तिनं पीटरला प्रार्थना करायला सांगितली आणि ते दोघे जण स्तुती आराधना आणि प्रार्थना करत होते आणि अचानक सारा शांत झाली. मी कल्पना नाही करू शकत की कशा प्रकारे पीटरला याचा धक्का बसला असेल, परंतु प्रभूनं त्याला कृपा पुरवली. तो ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे तेथील आसपासचे शेजारी ताबडतोब आले. TFCC चर्च तळेगाव येथील पाळकसाहेब पास्टर रुबेन वानखेडे, ते त्यांची पत्नी, हे सर्व त्या ठिकाणी धावून आले. आणि ज्यावेळेस मी 1 वाजता तिथे गेलो होतो त्यावेळेस ऑलरेडी तिथे 10-12 लोक होते. मला हे पाहून बरं वाटलं की जरी आम्ही नातेवाईक कोणी नव्हतो तरीसुद्धा शेजारी मंडळीचे लोक हे ताबडतोब धावून आले आणि त्यांनी त्यांना मदत केली. पहाटे 4:30 पर्यंत आम्ही सर्व त्या ठिकाणी होतो. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. पीटरचा मुलगा लूक आणि त्याची फॅमिली हे सर्व शनिवारी सकाळी सर्व या ठिकाणी पोहोचले पुण्यामध्ये. आणि त्यानंतर शनिवारी दुपारी 3 वाजता अंत्यविधी इंडियन ख्रिश्चन सिमेट्री हडपसर या ठिकाणी पार पडला. आपण जर प्रत्यक्ष हजर होता किंवा आम्ही जे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं तो जर व्हिडिओ आपण पाहिला असेल तर आपल्याला लक्षात आलं असेल की किती आशीर्वादित असा हा अंत्यविधी झाला. जसं अंत्यविधीची जी सूचना होती त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की सेलिब्रेटिंग सेराज लाईफ, साराच्या जीवनाचा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत. आणि खरोखर सिमेट्रीमध्ये शोकाचं, विव्हळण्याचं असं वातावरण नव्हतं, परंतु देवाच्या स्तुतीचं वातावरण होतं. आणि इतक्या सुंदर साक्षी आम्हाला ऐकायला मिळाल्या. आम्ही खरोखर मनापासून प्रभूची स्तुती करतो साराच्या साक्षीबद्दल. किती लोक त्या अंत्यविधीला उपस्थित होते हा आकडा मला सांगता येणार नाही, परंतु सर्व सिमेट्री जणू काय फुल झाली होती. सगळीकडं माणसं दिसत होती. आणि हा संपूर्ण अंत्यविधी 3.5 तास चालला तरीसुद्धा कोणीही मधूनच निघून गेलं नाही. शेवटपर्यंत लोक थांबले होते. सिस्टर लीना थॉमस, ॲडव्होकेट मार्कस देशमुख, मिस्टर नोएल, पीटरचा मुलगा लूक, साराचे थोरले भाऊ अरुण अब्राहम यांची मुलगी अमृता, या सर्वांनी अतिशय सुंदर आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि त्या सर्वांमधून साराच्या जीवनाची उत्तम साक्ष सर्वांना मिळाली. खरं म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी होते की ज्यांना बोलायला आवडलं असतं. किशोर हिवाळे होते, बिशप अँड्रू राठोड होते, त्यांची पत्नी विजया राठोड या होत्या. आणि असे अनेक लोक होते की जे साराला फार जवळून ओळखायचे, परंतु आम्हाला सर्वांना संधी देता आली नाही याचं आम्हाला वाईट वाटतं. आम्ही जे लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं संपूर्ण जगामध्ये 2000पेक्षा अधिक लोकांनी आपापल्या ठिकाणी ते पाहिलं आणि त्यांनासुद्धा प्रभूने आशीर्वाद दिला. सारा आमच्यामधून गेली आहे याचं आम्हाला अतिशय दुःख आहे, परंतु ती प्रभूच्या सानिध्यामध्ये आहे हा आम्हाला विश्वास आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित झाला आहे हा आमचा विश्वास आहे. आणि त्यानं आम्हाला अभिवचन दिलं आहे की पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि म्हणून पुनरुत्थानामध्ये साराची आणि आमची नक्की भेट होणार आहे. आमचे सर्व प्रियजन जे आम्हाला सोडून गेलेले आहेत त्या सर्वांची आणि आमची भेट होणार आहे ही आम्हाला खात्री आहे. या दिवसामध्ये अनेकांनी आम्हाला मदत केली, आमच्यासाठी प्रार्थना केल्या. त्या सर्वांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत. शनिवार 14 फेब्रुवारी रोजी तो व्हॅलेंटाईन्स डे होता. त्या दिवशी हा जो अंत्यविधी आहे तो हडपसरमध्ये पार पडला. अशा सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा पीटरनं मराठी जी भक्ती आहे ती तयार केली आणि ती अपलोड केली. आणि त्यामुळं अनेकांना मराठी भक्ती पाहायला मिळाली. अनुग्रह प्रेयर फेलोशिपची जी पहिली भक्ती झाली होती ज्यामध्ये सारासुद्धा होते, तिने गाणी गायली होती. आणि म्हणून आम्ही खास ती भक्ती पुन्हा प्रक्षेपित केली आणि त्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळाला. अनेकांची साक्ष आम्ही ऐकली. मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी आम्ही बायबल सेंटर येथं अनुग्रह प्रेयर फेलोशिपचं एक संमेलन, एक सभा आम्ही ठेवली होती. आणि या नवीन वर्षामध्ये ती पहिलीच सभा होती. ब्रदर मयंक नोएल यांनी त्या सभेचं पुढारीपण केलं. सिस्टर पल्लवी मिस्त्री आणि त्यांची कन्या साक्षी ज्या पाषाणहून खास त्या सभेसाठी आल्या होत्या, त्यांनी अतिशय सुंदर
स्तुती आराधनेमध्ये पुढारी पण केलं. त्या दोघी अतिशय टॅलेंटेड आहेत, अतिशय कमिटेड आहेत. सुंदर आवाज त्यांना देवानं दिलेला आहे आणि त्या आपल्या अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या वेगवेगळ्या सभांमध्ये नेहमीच येऊन मदत करतात. याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे. या सभेमध्ये मिसेस अनघाताई थोरात यांनी प्रभूचं वचन आम्हाला दिलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. बुधवार 18 फेब्रुवारीपासून लेंथ समायाला, उपास समायाला सुरुवात झाली. त्याच्या एक दिवस अगोदर आम्ही सभा घेतली. जणू काही उपवास समायाची तयारी या सभेच्याद्वारे झाली आणि सर्वांना आशीर्वाद मिळाला, हा आमचा विश्वास आहे. या सभेमध्ये जे हजर होते त्या सर्वांना आम्ही डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी लिहिलेलं मनोरमा मेधावी, पंडित रामाबाईंची मुलगी, हिच्या जीवनावर आधारित अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केली की ते ठेवावंसंच वाटत नाही. हे पुस्तक आम्ही सर्वांना दिलं. खरं म्हणजे ही भेट डॉक्टर अनुपमा उजगरे यांनी दिलेली आहे. त्यांनी 25 पुस्तकं आम्हाला पाठवली. त्यापैकी अनेक पुस्तकं आम्ही आत्तापर्यंत वाटलेली आहेत. आणि यावर्षी अनुग्रह प्रेयर फेलोशिपचं विशेष कॅलेंडर आम्ही छापलेलं आहे. ते सुद्धा सर्वांना देण्यात आलं. तर प्रभूने ही सभा आशीर्वादित केली, त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आणि उपस्थित अनेकांनी ही इच्छा व्यक्त केली की अशा प्रकारे आपण नियमित एकत्र यावं. आणि म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे आपण सहभागितेसाठी एकत्र यावं. मार्च महिन्यामध्ये ज्या प्रकारे प्रभू आमचं मार्गदर्शन करेल, एक सभा आम्ही बायबल सेंटर या ठिकाणी आयोजित करणार आहोत. आणि आपण जर पुण्यामध्ये राहणारे असाल तर जरूर या सभेला आपण उपस्थित राहा. शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी पास्टर जोसेफ पवार आणि त्यांची पत्नी तेजस्विनी म्हणजे माझी भाची आहे, त्यांनी त्यांच्या ADPच्या 25व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक उपकारस्तुतीची प्रार्थना इमॅन्युअल एजी चर्च नेपियर रोड या ठिकाणी ठेवली होती. त्या ठिकाणी आम्हाला जाण्याची संधी मिळाली आणि अतिशय सुंदर तो कार्यक्रम झाला. आणि विशेषतः बेंट्री बॅप्टिस्ट चर्च USA मधील मुख्य पाळक डॉक्टर अब्राहम, जे केवळ 36 वर्षांचे आहेत, परंतु त्यांनी फुलर सेमिनरीमधून PhD केलेली आहे. आणि अतिशय सुंदर संदेश त्यांनी यहेजकेलाच्या पुस्तकातून 37व्या अध्यायातून दिला. शुष्क अस्थी जिवंत होतात. त्याविषयीचा अतिशय सुंदर, अतिशय अर्थपूर्ण असा संदेश त्यांनी या प्रसंगी दिला आणि आम्हाला खूप आशीर्वाद मिळाला. अर्थात अनेकांची भेट झाली. 2 मध्यमवयीन पुरुष मला भेटायला आले आणि त्यांनी मला सांगितलं की 2012मध्ये मी त्यांचे क्लासेस घेतले होते, त्यांना शिकवलं होतं. ADPच्या माध्यमातून आत्तापर्यंत 150 सेवकांना प्रशिक्षित करण्यात आलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या 22 जिल्ह्यातून मंडळी रोपणाचं कार्य अतिशय जोमानं चालू आहे. हे आम्हाला ऐकायला मिळालं. आम्हाला खूप आनंद वाटला की आमचे मराठी बांधव इतकी सुंदर सेवा महाराष्ट्रामध्ये करत आहेत. पुष्कळदा आम्हाला हे पाहायला मिळतं की दक्षिण भारतातून लोक येतात, मिशनरी म्हणून येतात आणि फार सुंदर काम महाराष्ट्रामध्ये करतात. परंतु आपले स्वतःचे मराठी लोक अशा प्रकारे महाराष्ट्राचं ओझं घेऊन महाराष्ट्रामध्ये मिशनरी कार्य करत आहेत, मंडळी रोपण कार्य करत आहेत. ते पाहून आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि आम्ही प्रभूची स्तुती करतो. पास्टर प्रशांत खावडिया, पास्टर भालचंद्र कांबळे, रेव्हरंड सुधीर चव्हाण अशा अनेक सेवकांची भेट झाली. त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो. विशेषतः पास्टर भालचंद्र कांबळे आम्हाला खूप वर्षांनी अशा प्रकारे निवांत असे भेटले आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. एकमेकांच्या सेवेविषयी, कुटुंबाविषयी आम्ही बोललो आणि खूप आनंद वाटला, खूप आशीर्वाद मिळाला. मागच्या आठवड्यामध्ये गुरुवारी दुपारी मला स्वरित मस्केचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की आमच्या यूथ फेलोशिपची प्रार्थना आहे, एका कुटुंबामध्ये प्रार्थना आहे, लेन्समायामधील पहिली प्रार्थना आहे, तर तुम्ही आमचा बायबल स्टडी घ्यायला येणार का? आणि खरं म्हणजे त्या दिवशी मला बरं नव्हतं, पण तरी मी त्याला हो म्हटलो. नंतर मला जाणवलं की अरे मला बरं नाही, मी कसं जाणार. पण तुम्ही त्याला वचन दिलं होतं त्याप्रमाणे मी गेलो. आम्ही दोघं बरोबर गेलो आणि ती प्रार्थना सभा खूप आशीर्वादित झाली. ख्राइस्ट चर्च यूथ फेलोशिपचे अनेक तरुण त्या ठिकाणी होते. सुंदर गीतं त्यांनी गायली
आणि प्रभूच्या वचनावर आम्ही जे मनन केलं त्याच्याद्वारे त्या सर्वांना आशीर्वाद मिळालेला आहे, हा माझा विश्वास आहे. विशेषतः ज्या कुटुंबामध्ये ही प्रार्थना होती, पवार कुटुंबीय, त्या सर्वांची भेट झाली, त्याबद्दलही मला आनंद वाटतो. मागच्या वर्षी 26 एप्रिलला अनुग्रह प्रेयर फेलोशिपची 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आम्ही एक थँक्स गिव्हिंग सर्व्हिस, उपकास्तुतीची प्रार्थना बायबल सेंटर या ठिकाणी घेतली होती. यावर्षीसुद्धा अशाच प्रकारे उपकास्तुतीची प्रार्थना घेण्याची आमची योजना आहे. प्रभूची इच्छा असेल तर जरूर या उपकास्तुतीच्या प्रार्थनेमध्ये आपण सर्व सहभागी होऊया आणि प्रभूला आपण गौरव देऊया. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपलं दान प्रभूच्या चरणी आणत असताना उपासना संगीतामधून हे गीत गाऊया. आपण उपासना संगीतामधून 429 क्रमांकाचे गीत गाऊया. ये उद्या जवळी सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे. आणि हे गाणं गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी जर आपण दान देऊ इच्छिता तर माझ्या गुगल पेवर तुम्ही पाठवू शकता किंवा आमचा बँक अकाउंट आहे त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता. मागच्या आठवड्यामध्ये एक दान आमच्याकडे पाठवण्यात आलं आणि पीटरच्या नावावर, पीटरच्या गुगल पेवर ते पाठवण्यात आलं. परंतु आम्हाला त्यांचा नंबर माहीत नाही आहे. आम्हाला जर त्यांचं नाव, नंबर समजलं तर आम्हाला त्यांचे आभार मानता येतील. आपण अनुग्रह प्रेयर फेलोशिपसाठी जे काही दान पाठवू इच्छिता ते माझा जो गुगल पे नंबर आहे त्यावरच पाठवावं अशी आपल्याला विनंती आहे. मी अनेकदा विनंती करतो की आपणही उपासना संगीतामधली गाणी गा आणि आम्हाला पाठवा, परंतु अद्यापपर्यंत कोणीच मला ही गाणी पाठवलेली नाही आहे. मला वाईट वाटतं, परंतु पुन्हा एकदा मला आपल्याला विनंती करायची आहे की जर आपण आपल्या कुटुंबाच्या वतीनं, वैयक्तिक रीतीनं, पती पत्नी किंवा आपल्या घरातील कोणीही जर उपासना संगीतामधील गाणी गाऊ इच्छिता तर जरूर आपण ते गाणे आम्हाला पाठवा. येऊ दे जवळी तू जवळी, शिक्षाही देऊने घे जवळी. हे देवा देवळी येऊ दे जवळी, येऊ दे जवळी तू जवळी. की वाटे लागता अंधार गा, उषास निळता केवळ गगन. तू स्वप्नी आढळी येऊ दे जवळी, येऊ दे जवळी तू जवळी. याकोबा तारिखा दे मला भास, शिडीने नेटका मार्ग स्वर्गा. दूतांची मंडळी नेवो तू जवळी, नेवो तू जवळी, तू जवळी. पुढे उठुनी
कृपा वर्णे त्या प्रिय बेथली येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी की हर्ष करिता चढे नव सूर्य ओलांडिता काढीन स्व गायीन आभाळी येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी. आपण आपलं दान प्रभूच्या गौरवासाठी, त्याच्या सेवेसाठी त्याच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण तू आमचा जिवंत देव आहेस. तू आमची रोज काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस, आम्हाला आरोग्य देतोस. प्रभू, तुझे आशीर्वाद रोज आणि रोज तू आमच्या जीवनावर पाठवतोस. त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू, तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये वाढण्यासाठी, अनेकांना तुझी ओळख होण्यासाठी होऊ दे. त्याचप्रकारे अनुग्रह प्रेयर फेलोशिप हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण व्हाव्यात, त्यांचं जीवन आशीर्वादित व्हावं आणि त्यांच्याद्वारे इतरांना आशीर्वाद मिळावा, यासाठी प्रभू या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही तुझ्या वचनाकडे बघत असताना प्रभू आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुझ्या वचनाचा उलगडा तू आम्हाला कर. तुझी इच्छा समजण्यासाठी, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू तयार कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, आता प्रभूचा संदेश ऐकण्याची वेळ झाली आहे. देवाचे सेवक, आपल्या सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणतायत. कलस्येकराच्या पत्राचा आपण अभ्यास करत आहोत. आज भाग 33 आहे. आपण आपल्या वचनाच्या अभ्यासाकडे वळूया. कलस्येकरास पत्राचा अभ्यास आपण करत आहोत. आपण 4थ्या अध्यायामध्ये आहोत आणि काही थोडीफार वचनं आता राहिलेली आहेत. हे पुस्तक संपल्यानंतर एका नवीन पुस्तकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपली इच्छा असेल की एखादा विशिष्ट पुस्तकाचा अभ्यास करावा, तर जरूर आम्हाला कळवा आणि ज्या प्रकारे प्रभू आम्हाला मार्गदर्शन करतो त्याच्या इच्छेप्रमाणे पुढील पुस्तकासंबंधी आपण निवड करूया आणि त्यानंतर आपण तो अभ्यास सुरू करूया. आजचा शास्त्रभाग आपल्यासाठी सिस्टर मालविका आखाडे यांनी त्याचं वाचन केलेलं आहे. त्या खूप खरं म्हणजे बिझी होत्या, त्यांना बरंही नव्हतं, तरीसुद्धा मी त्यांना विनंती केल्यानंतर ताबडतोब त्यांनी याचं रेकॉर्डिंग केलं आणि काही तासांमध्ये ताबडतोब त्यांनी हे त्यांचं रेकॉर्डिंग आम्हाला पाठवून दिलं. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून उपकार मानतो. इंग्रजीमध्ये सिस्टर अनघा ओहोळ यांनीसुद्धा अतिशय तत्परतेनं ताबडतोब रेकॉर्डिंग केलं आणि आम्हाला पाठवलं आणि म्हणून त्यांचे आम्ही आभार मानतो. कलस्ये 4, 7 ते 10 हा जो शास्त्रभाग आहे त्याच्यावर जे शीर्षक आहे ते असं आहे, नमस्कार व समाप्ती. इंग्रजी बायबलमध्ये म्हटलं आहे फायनल ग्रीटिंग्स. कलस्येकरास पत्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा तत्त्वांचा, सिद्धांताचा, ख्रिस्ती जीवनाला आवश्यक अशा सर्व गोष्टींचा विचार
पाऊल करतो आणि मग शेवटी त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी झाल्यानंतर मग आता तो या पत्राची समाप्ती करत असताना सर्वांना तो सलाम म्हणत असताना काही अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तींचा उल्लेख तो करतो की ज्यांच्या जीवनामधून सुद्धा आम्हाला शिकायला मिळतं आणि पाऊलाच्या जीवनावर उजेड टाकणाऱ्या अशा गोष्टी आम्हाला या शास्त्रभागामध्ये पाहायला मिळतात. तर त्याच्याविषयी आपण आज मनन करणार आहोत, आपण अभ्यास करणार आहोत. 7व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, प्रिय बंधू तुखिक, इंग्रजीमध्ये टायकिकस, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास, हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळवेल. त्याला मी तुम्हाकडे यासाठीच पाठवले आहे की आमचे वर्तमान तुम्हाला कळावे व त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. आज कदाचित या 2च वचनांवर आपण अभ्यास करणार आहोत, मनन करणार आहोत, कारण आज आपण प्रभुभजनाच्या विधीमध्ये सुद्धा सहभागी होणार आहोत. इंग्रजीमध्ये जे 7वं वचन आहे ते असं आहे, टायकिकस विल टेल यू ऑल द न्यूज अबाउट मी. ही इज अ डिअर ब्रदर, अ फेथफुल मिनिस्टर अँड अ फेलो सर्वंट इन द लॉर्ड. 3 गोष्टी, डिअर ब्रदर, फेथफुल मिनिस्टर, फेलो सर्वंट इन द लॉर्ड. आणि मराठी बायबलमध्ये थोडंसं वेगळं जरी असेल तरीसुद्धा त्या 3 गोष्टींवर आपण भर देणार आहोत. सर्वप्रथम पाऊल असं म्हणतो, प्रिय बंधू तुखिक. पाऊल कलस्सेकरस पत्राच्या सुरुवातीला काय म्हणतो बरं पहिल्या वचनामध्ये? कलस्य येथील पवित्र जनास म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस, सर्वांना तो बंधू म्हणूनच म्हणतो. परंतु ज्यावेळेस तो तुखिक टायकिकस विषयी बोलतो त्यावेळेस तो म्हणतो प्रिय बंधू तुखिक. पाऊलाचं आपल्या सहकाऱ्यांबरोबर एक फार सुंदर वेगळं नातं होतं. तो त्यांना आपल्या भावाप्रमाणे संबोधित नुसता करत नाही, फक्त हालेलुया प्रेज द लॉर्ड ब्रदर कसे असं नाही म्हणत तो परंतु खरोखर आपल्या भावाप्रमाणे तो त्यांना वागवत होता. आणि या 7व्या वचनापासून पुढे आपण जर पाहिलं तर अनेक व्यक्तींचा उल्लेख तो करतो. हे सर्व बंधुजन जे आहेत त्यांच्याशी त्याचं अत्यंत सुंदर असं प्रभूमध्ये नातं आहे. पाऊलाच्या कुटुंबाविषयी आपल्याला काहीच माहीत नाही. कदाचित ख्रिस्तावरील विश्वासामुळं त्याला आपल्या कुटुंबाचा त्याग करावा लागला होता, कुटुंब सोडावं लागलं होतं. परंतु प्रभूमध्ये देवाने त्याला नवं कुटुंब दिलं होतं आणि त्यांच्याबरोबर त्याचे अत्यंत प्रेमाचे, जवळचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणत आहे प्रिय बंधू तुखिक. ही फक्त मुखाने बोलण्याची गोष्ट नाही आहे, अंतःकरणापासून पाऊल आपल्या भावना व्यक्त करत आहे. त्याच्या जीवनामध्ये हा तुखिक जो आहे, टायकिकस जो आहे, तो अत्यंत जवळचा आहे, त्याला तो प्रिय बंधू आहे. इतर व्यक्तींचा जेव्हा उल्लेख होईल तेव्हा त्याच्याविषयी सुद्धा त्यांचं वैशिष्ट्य आपण पाहणारच आहोत. परंतु पाऊलाच्या सेवेमध्ये त्यानं एक टीम बनवली होती. त्याने आपला स्वतःचा संघ तयार केला होता. तो आपला एकांडा शिलेदार नव्हता, मी आणि माझी सेवा, माझं नाव नाही. ज्यावेळेस आपण नव्या कराराचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला पेत्र, पौल, योहान अशी मोजकीच नावं लक्षात येतात. परंतु जेव्हा आपण पाऊलाच्या जीवनाचा विचार करतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये अनेक लोक होते, अनेक बंधुजन होते ज्यांना तो भावाप्रमाणे वागवत होता. जणू काही रक्ताचं नातं आहे अशा प्रकारे त्यांच्याबरोबर तो वागत होता. आणि हे जे टीम स्पिरिट आहे ते पाऊलाच्या जीवनामध्ये, पाऊलाच्या सेवेमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि आज मला असं वाटतं मंडळीमध्ये याची कमतरता आहे. पाऊल ख्रिस्ती विश्वासामध्ये आल्यानंतर त्यानं कदाचित आपले सर्व जुने नातेवाईक, मित्रमंडळींना गमावलं होतं आणि ख्रिस्तामध्ये एक नवीन नातेसंबंध तयार झाला होता. आणि त्यानं आपल्यासोबत असे अनेक लोक तयार केले होते, उभे केले होते, ज्यांच्याबरोबर तो एका टीममध्ये काम करत होता. तो एक स्वतंत्र काहीतरी सेवा करत आहे. मी एक इंडिपेंडंट पास्टर आहे मी एक इंडिपेंडंट मिशनरी आहे, मी एक इंडिपेंडंट बिशप आहे, असं तो करत नव्हता. त्याची जी सेवा आहे ती मंडळीच्या संबंधामध्ये होते. पॉल वॉज मिनिस्टरिंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द चर्च. मंडळीच्या संबंधामध्ये त्याची सेवा होती. आणि हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे की आम्ही कोणी स्वतंत्र सेवा नाही करू शकत.
आमची जी सेवा आहे ती मंडळीच्या संबंधामध्येच असली पाहिजे. आपण कोणत्याही मंडळीची असू शकता, परंतु आपली सेवा त्या मंडळीशी संलग्न असली पाहिजे. देव अनेकांना वेगवेगळ्या प्रकारे सेवेमध्ये बोलवतो, परंतु त्या सेवेमध्ये असताना त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःला हवी तशी सेवा करायची हे चित्र आपल्याला नव्या करारात आढळत नाही. कदाचित आज समाजामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये हे चित्र आम्हाला दिसतं. काही काही सेवक इतके मोठे होतात, इतके महत्त्वाचे होतात की त्यांना असं वाटतं मला कोणाची गरज नाही, सर्व माझ्यामुळं आहे. आणि आपल्याबरोबरचे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर जे निकटचे संबंध, जी सहभागिता हवी आहे ते पुष्कळदा असे सेवक गमावून बसतात. पाऊल म्हणतो, प्रिय बंधू तुकिक. आज आपण स्वतःला प्रश्न विचारूया, माझ्या जीवनामध्ये असं कोणी आहे का की ज्याला मी खरोखर प्रिय बंधू म्हणू शकेन? रक्ताचं नातं असलेला भाऊ नाही, पण तो ख्रिस्तासाठी, ख्रिस्ताच्या सेवेमध्ये आपल्याला अत्यंत निकटचं असं कोणी आहे का की जो आम्हाला सल्ला देऊ शकेल, आमच्यासाठी प्रार्थना करू शकेल, आम्हाला मार्गदर्शन करू शकेल, आम्ही जर चूक केली तर आमच्या चुका दुरुस्त करू शकेल, असा भाऊ आपल्या जीवनामध्ये आहे का? माझ्या जीवनामध्ये कदाचित आज मला सांगता येणार नाही की हा विशिष्ट व्यक्ती त्या प्रकारची भूमिका माझ्या जीवनामध्ये आत्ता सध्या पार पडत आहे, परंतु माझ्या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये मला असे अनेक बंधू मिळत गेले. अगदी पहिल्यापासून ते आत्तापर्यंत प्रभूने अनेक लोक माझ्या जीवनामध्ये आणले की ज्यांनी स्वतःच्या भावाप्रमाणे माझ्यावर प्रेम केलं, मला धीर दिला, मला उत्तेजन दिलं, माझ्या चुका मला दाखवल्या, आणि त्यामुळं मी प्रभूमध्ये वाढत गेलो. आणि आम्हा सर्वांना याची गरज आहे. मला असं वाटतं आम्ही कधी एवढं मोठं होऊ नये की आम्हाला सल्ला देणारे कोणीच नसावेत. आम्हा सर्वांना दुसऱ्याच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची गरज असते. आमच्या चुका आम्हाला कोणीतरी दाखवाव्यात याची गरज असते. आमच्यापैकी काही सेवक आम्ही असे असतो की आम्ही अशा ठिकाणी जातो की त्या ठिकाणी कोणीच आमच्याशी बोलू शकत नाही. जसं इंग्रजीमध्ये लोक म्हणतात मॅन टू मॅन, हार्ट टू हार्ट टॉक. अशा प्रकारे आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये असं कोणतरी असलं पाहिजे की जे आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याची हिंमत दाखवतील. तर पौलाच्या टीममध्ये हा जो तुखिक आहे त्याला तो बंधू म्हणतो, तो अनेकांना बंधू म्हणतो. त्याविषयी आपण पुढे पाहूया. दुसरी गोष्ट या तुखिकविषयी तो काय म्हणतो की तो विश्वासू सेवक आहे. ही इज अ फेथफुल मिनिस्टर. त्या तुखिकचं वैशिष्ट्य काय होतं? पौल त्याला आज सर्वप्रथम म्हणतो प्रिय बंधू. हा फार मोठा सन्मान आहे नाही का, पौलासारख्या व्यक्तीनं म्हणावा की तू माझा बंधू आहेस. आणि मग पौल त्याला म्हणतो तो विश्वासू सेवक आहे. जगामध्ये जे ख्रिस्ती सेवक आहेत त्यांच्याविषयी मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या जातात. हे प्रभूचे महान सेवक आहेत, हे प्रभूचे प्रभावी सेवक आहेत, हे प्रभूचे असे आहेत, तसेच मोठमोठ्या पदव्या, बिशप, डॉक्टर, अपॉसल, प्रॉफेट, मोठमोठ्या पदव्या दिल्या जातात आणि माणसांचं कौतुक केलं जातं. परंतु खरं टायटल काय आहे? तुम्ही विश्वासू सेवक आहात. आज ते टायटल, तो सन्मान मला मिळाला आहे का, हा प्रश्न आहे. आम्ही सर्व गोष्टीमध्ये फार प्रभावी असो, परंतु आम्ही प्रभूशी विश्वासू आहोत का? आम्ही मंडळीशी विश्वासू आहोत का? आम्ही आपल्या कुटुंबाशी विश्वासू आहोत का? आम्ही आमच्या शेजाऱ्यांशी विश्वासू आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. 19 तारखेला क्राइस्टचर्चच्या युथ फेलोशिपने मला आमंत्रण दिलं होतं आणि माझी ओळख करून देताना एका तरुण मुलीनं हे सांगितलं, देवाचे प्रभावी सेवक ते आहेत. म्हटलं मी देवाचा प्रभावी सेवक वगैरे काय नाही, मी एक अत्यंत साधा सेवक आहे, परंतु देवाचं प्रभावी वचन मी घेऊन आलो आहे. आपण नेहमी देवाला उंच करायला पाहिजे, देवाचं वचन आपण उंच करायला पाहिजे. देवाचं वचन सर्वात सामर्थ्यशाली आहे, मनुष्य सामर्थ्यशाली नाही आहे. होय, माणसाचा उपयोग देव करून घेतो, परंतु माणसानं कधी इतकं उंच होऊ नये की देव आणि वचन त्याच्यापेक्षा खाली आणि कमी महत्त्वाचं व्हावं. आणि आज अनेक सेवकांच्या जीवनामध्ये हा धोका मला दिसतो की देवाच्या वचनापेक्षा, देवाच्या नावापेक्षा आज सेवकांचं नाव उंच केलं जात आहे आणि ती कदाचित त्यांच्या पतनाची सुरुवात असेल. आम्हाला सदैव प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करायला हवं, देवाच्या वचनाला आम्हाला उंच करायला हवं, देवाला, पवित्र आत्म्याला आम्हाला उंच करायला हवं. आम्ही कधीही स्वतःला उंच करण्याचा प्रयत्न करू नये. मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, काही ऑनलाईन यूट्यूबवर मी संदेश पाहतो किंवा प्रत्यक्ष काही ठिकाणी मी पाहिलेलं आहे.
आणि जर एखादा पाळक, एखादा सेवक फार प्रसिद्ध असेल तर तो त्याचं भाषांतर करणाऱ्याला त्याच्याबरोबर नाही उभं राहू देत. तो कुठेतरी खाली उभा राहतो, तो बाजूला उभा राहतो, बरोबरीने उभा राहत नाही. जणू काही त्या सेवकाला दाखवून द्यायचं असतं की मीच महत्त्वाचं आहे, माझ्याजवळ कोणी नाही उभा राहू शकत, आणि दुसऱ्याला दुय्यम स्थान दिलं जातं. आज माझी साक्ष काय आहे? मी प्रभूचा विश्वासू सेवक आहे काय? या जगामध्ये आम्हाला अनेक टायटल्स मिळतील. आम्हाला कोणी डॉक्टर म्हणेल, बिशप म्हणेल, प्रॉफेट म्हणेल, अपॉसल म्हणेल, हे म्हणेल आणि ते म्हणेल. परंतु प्रभू जेव्हा आम्हाला पाहिल तेव्हा तो आम्हाला हे म्हणेल का की तू माझा विश्वासू सेवक आहेस, माझा विश्वासू दास आहेस? सर्वात उत्तम सन्मान जर आम्हाला कुठला हवा असेल, जर टायटल आम्हाला हवा असेल, तर ते मत्तई 25 आणि 23 मध्ये आम्हाला आढळतं. वेल डन, गुड अँड फेथफुल सर्वंट. गुड अँड फेथफुल सर्वंट. पॉवरफुल सर्वंट, मायटी सर्वंट, ह्या सगळ्या जगातल्या ज्या पदव्या आहेत त्या तिथं नाहीत उपयोगी. विश्वासू सेवक. आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रभूशी विश्वासू आहोत का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या जगामध्ये आम्हाला खूप सन्मान मिळाला, जगाने आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला पदव्या दिल्या, टायटल्स दिले. परंतु प्रभूसमोर उभं राहिल्यानंतर जर तो मला म्हटला की तू माझा अविश्वासू सेवक आहेस, त्या सर्व पदव्यांचा उपयोग आहे का? या सर्व सन्मानाचा उपयोग आहे का? आज माझ्या जीवनामध्ये मी प्रभूचा विश्वासू सेवक आहे याच्याविषयी मला आनंद आहे का, अभिमान आहे का? कदाचित माझ्याकडून सुद्धा ही चूक झाली असेल, परंतु एखाद्या सेवकाविषयी बोलताना जर मी असं म्हटलं की तो प्रभूचा महान सेवक आहे, अशा प्रकारे त्याची ओळख करून दिली, तर मला असं वाटतं त्याच्याऐवजी महान प्रभूचा हा एक उत्तम सेवक आहे असं आपण म्हणायला पाहिजे. सेवक कधी महान नसतो, सेवक हा सेवक असतो, आणि सेवक हा विश्वासू असला पाहिजे. आम्ही विश्वासू सेवक आहोत ही आमची साक्ष असणं, मला असं वाटतं हे जगातील कुठल्याही सन्मानापेक्षा उच्च आहे, चांगलं आहे. तिसरी गोष्ट तुखिकविषयी पाऊल म्हणतो, माझ्या सोबतीचा दास, माय फेलो सर्वंट. सर्वप्रथम पाऊल हे कबूल करतोय की तो दास आहे, आणि मग तो असं म्हणतो की माझ्या सोबतीचा दास आहे. म्हणजे तो इतर सेवकांना आपल्या बरोबरीचा समजवतो. मी कोणतरी महान आहे, मी कोणतरी ग्रेट आहे, आणि तुम्ही सर्व माझे सबऑर्डिनेट आहात, खाली आहात, तुम्ही माझ्यापेक्षा कमी महत्त्वाचे आहेत, या प्रकारे पाऊल सांगत नाही. पाऊल हे सांगतो की माझ्या सोबतीचा दास. हो, तू पण दास आहेस, मी पण दास आहे, आम्ही सर्व प्रभूचे दास आहोत, आपण सर्व सोबतीचे दास आहोत. आणि मला प्रभूने संधी दिली की प्रभूने फार मोठ्या मोठ्या सेवकांची माझी ओळख करून दिली, परंतु त्यांनी मला कधीही दुय्यम दर्जाची वागणूक दिली नाही. ते मला त्यांच्या बरोबरीचे लेखत समजत, त्या प्रकारचा मान त्यांनी मला दिला, आणि खूप उत्तेजन देणारी गोष्ट आहे. आणि मला हे करायला हवं. माझ्याबरोबर जर कोणी सेवा करतो तर मी त्याला कमी महत्त्वाचं समजून चालणार नाही, त्याला माझ्याबरोबरचा सन्मान मी द्यायला हवा. आणि ही समस्या अनेक चर्चेसमध्ये, मंडळांमध्ये, संस्थांमध्ये आज आम्हाला पाहायला मिळते की जे टॉपला लीडर असतात, जे अत्यंत उच्च पदावर असतात, ते नेहमी आपल्याबरोबर काम करणाऱ्यांना कमी लेखतात. त्याला आपल्या बरोबरीला येऊ देण्यासाठी ते कधी संधी देत नाहीत, आणि पुष्कळदा एक प्रकारची असुरक्षितता असते. तर तो जर माझ्याप्रमाणे झाला तर माझीच जागा जाईल, अशा प्रकारची एक भीती अनेक सेवकांच्या मनामध्ये आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून काही काय मंडळ्या, काही काय संस्था जेव्हा त्यांचे मुख्य पुढारी जातात तेव्हा एक प्रकारची पोकळी निर्माण होते, कारण त्यांनी कधी दुसऱ्यांना तयारच केलं नाही. आपल्याबरोबर उभं राहण्यासाठी त्यांनी कधीच कुणाला संधी दिली नाही, त्यांना नेहमी खाली दाबून ठेवलं. अशा प्रकारचं चित्र अनेक मंडळांमध्ये, संस्थांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळं अनेक ठिकाणी समस्या आहे. देर इज अ क्रायसिस ऑफ लिडरशिप. नेतृत्वाचा अभाव, नेतृत्वाची समस्या अनेक संस्थांमध्ये, मंडळामध्ये आहेत, कारण सेकंड लाईन लिडरशिप, आपल्या बरोबरीनं दुसऱ्यांना तयार करण्यासाठी आम्ही श्रम घेतले नाहीत, आम्ही इतरांना संधी दिली नाही, आम्ही इतरांना उत्तेजन दिलं नाही. अशा प्रकारचं वातावरण आज अनेक मंडळांमध्ये,
संस्थांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि हे अतिशय दुःखदायक अशी गोष्ट आहे. डॉक्टर बिली ग्रॅहम यांची साक्ष संपूर्ण जगामध्ये अतिशय सुंदर होती. ते अतिशय नीतिमान असं जीवन जगले, निष्कलंक जीवन जगले. त्यांच्यावर कधी कोणी आरोप केला नाही किंवा आरोप केला जरी असेल तर तो सिद्ध झाला नाही. अतिशय सरळ उत्तम साक्ष त्यांच्या जीवनामधून जगाला मिळाली. परंतु त्यांच्या सेवेचं एक वैशिष्ट्य मला आढळलं ते हे की त्यांनी अनेकांना सेवेसाठी उत्तेजन दिलं, तयार केलं आणि म्हणून त्यांचे असोसिएट इव्हँजलिस्ट होते की जे त्यांच्याप्रमाणेच लोकांमध्ये जाऊन सेवा करत होते. डॉक्टर अब्दुल हक, डॉक्टर अकबर हक, डॉक्टर रॉबर्ट कन्वेल असे भारतामधून तयार झालेले सेवक आणि संपूर्ण जगामध्ये आफ्रिका, लॅटिन अमेरिका, वेगवेगळ्या देशांमधून त्यांनी ख्रिस्ती सेवकांना तयार केलं. आपल्या बरोबरीचा दर्जा त्यांना दिला, त्यांनी त्यांचा सन्मान केला आणि त्यामुळं त्यांची सेवा प्रचंड वाढली. संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बिली ग्रॅहम इव्हँजलिस्टिक असोसिएशन यांचं जे काम आहे ते संपूर्ण जगामध्ये पसरलेलं आहे. कारण डॉक्टर बिली ग्रॅहम हा एक खांबी तंबू नव्हता. त्यांनी अनेक नेत्यांना तयार केलं, अनेकांना उत्तेजन दिलं आणि आज अनेक मंडळांमध्ये, संस्थांमध्ये हे होण्याची गरज आहे. काही सेमिनारीमध्ये लिडरशिपचा प्रॉब्लेम आहे. आपली जागा जाऊ नये म्हणून एकमेकांवर कोर्ट केसेस करणं, एकमेकांवर हल्ले करणं असे भयंकर प्रकार आज भारतामध्ये घडत आहेत. काही मंडळे अशा आहेत, एखादा पालक त्या ठिकाणी त्यांची इच्छा असते की आपल्या मृत्यूपर्यंत आपणच तिथं पालक असावं, दुसऱ्यांना तयार करायचं नाही, दुसऱ्यांना संधी द्यायची नाही. अशा प्रकारचं चित्र आज आम्हाला मंडळांमध्ये दिसतं. आम्ही इतरांना तयार करायला पाहिजे, नाही का? माय फेलो सर्वंट, माझ्या सोबतीचा दास, अशा प्रकारचं नातं आम्ही तयार करत आहोत का आमच्या सेवेमध्ये? जर आपण सेवेमध्ये असाल तर अशा प्रकारे आपण इतरांना उत्तेजन देत आहात का? हा मोठेपणा नाही आहे, परंतु मला खूप आनंद वाटतो की अशा प्रकारचे माझ्याविषयी अनेक जण साक्ष देतात की सरांनी आम्हाला उत्तेजन दिलं, आम्हाला मदत केली, आम्हाला सपोर्ट केला. कारण अनेक तरुणांनी सेवेमध्ये यावं, अनेकांनी पुढं जावं ही माझी इच्छा आहे. तर पौल असं म्हणतो की प्रिय बंधू तुखिक, प्रभूमधील विश्वासू सेवक व माझ्या सोबतीचा दास हा माझ्याविषयी सगळे काही तुम्हाला कळवेल. पौल काय म्हणतो की तुखिक माझ्याविषयी सगळं काही तुम्हाला कळवेल. आता तुखिक जाऊन गॉसिपिंग करणार आहे का? लाव्या करणार आहे का? नाही. पौलाला पूर्ण भरोसा होता, पूर्ण खात्री होती, या बंधूला मी या चर्चकडे पाठवत आहे, तो माझ्याविषयी काही वाईट सांगणार नाही, तो माझ्याविषयी चांगलंच सांगेल याची त्याला खात्री होती. आणि दुसरी गोष्ट, माझ्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी नाहीत की ज्याच्याविषयी मला लाज वाटेल, संकोच वाटेल त्यांनी सांगितलं तर. पौलाचं जीवन एखाद्या उघड्या पुस्तकासारखं होतं मला असं वाटतं. आणि म्हणून तो म्हटला की माझ्याविषयी सगळं सांगेल तो, काय मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही आणि मी एखाद्याला म्हटलं की माझं हे पत्र जरा घेऊन जा आणि त्याला सांग सगळं काय, तर आम्ही काही गोष्टी लपवून ठेवू, काही गोष्टी फक्त ज्या आवश्यक आहेत, ज्या चांगल्या आहेत त्याच त्यांना सांगाव्या, त्याची आपण काळजी घेऊ. इनफॅक्ट आपण जर असं एखाद्याच्या हाती पत्र दिलं तर आपण चांगलं सील करू, त्याने वाचू नये म्हणून त्याची आपण काळजी घेऊ. पण माझी खात्री आहे पौलाने जे पत्र दिलं ते गुंडाळी होती, तर कोणी पण ओपन करून वाचू शकत होता. इनफॅक्ट त्याची पत्र सगळ्या मंडळांमध्ये वाचली जात होते, लपवण्यासारखं काही नव्हतं. आणि म्हणून पौल म्हणतो की तू सगळं सांग माझ्याविषयी, मला काय काळजी नाही आहे. आज मला भीती वाटते की माझ्या जीवनाविषयी ही खात्री मी देऊ शकेन का, की माझ्या जीवनाविषयी काय सांगायचं सांग, मला काय काळजी नाही. कदाचित माझ्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी लपवण्यासारख्या असतील, ज्याची मला लाज वाटेल, अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये असतील आणि त्याविषयी लोकांना कळावं अशी मला कधी इच्छा होणार नाही. परंतु पौलाचं जीवन तसं नव्हतं. तो म्हटला माझ्याविषयी तो सगळं सांगेल, मला काय काळजी नाही वाटत त्याची. किती धाडसी तो विचार आहे, किती मोठी रिस्क तो घेत आहे. हा जो तरुण ज्याला मी तुमच्याकडे पाठवत आहे तो सगळं काही माझ्याविषयी सांगेल, याचा अर्थ माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही, मला लाज वाटेल अशा कोणत्याही गोष्टी माझ्या जीवनामध्ये नाहीत. आणि फार सुंदर पौलाची साक्ष या त्याच्या वाक्यामधून आढळते की तो तुम्हाला माझ्याविषयी सगळं सांगेल,
मला काय भीती नाही, मला काय काळजी नाही. आज आमच्यापैकी किती जण अशा प्रकारे धाडस करू शकतील? पाऊलाचं जीवन एका उघड्या पुस्तकासारखं होतं आणि आज तुमच्यासमोर माझ्यासमोर हे आव्हान आहे की माझं जीवन अशा प्रकारे लोकांसमोर खुलं आहे का, की अनेक गोष्टी मी लपवून करत आहे. पैशाच्या बाबतीमध्ये, इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये मी अशा गोष्टी लपवत आहेत का, की ज्या कधी लोकांना कळू नये याची मला काळजी असते. मी कदाचित ते अनेकदा सांगितलं असेल, पण एका चर्चेत फार मोठे एक नेते, मला माहीत नाही त्यांच्याविषयी किती लोकांना किती गोष्टी ठाऊक होत्या, पण तो एक दिवस जेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं तेव्हा अनेक गोष्टी उघड झाल्या की त्यांच्या घरामध्ये 2 किलो सोनं होतं, त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या देशांची नोटा होत्या, करन्सी होती, सोनं, दागिने, पैसे, त्याचा मोठा खजिना त्या एका ख्रिस्ती नेत्याच्या घरामध्ये सापडला. कदाचित कुणाला माहीत नव्हतं ते. त्या नेत्याला असं धैर्य झालं असतं का की माझ्याविषयी तू सांग कोणाला, मला काहीच प्रॉब्लेम नाही. कितीतरी गोष्टी त्याने लपवून ठेवल्या होत्या, परंतु त्या सगळ्या एक दिवस उघड झाल्या. आज आम्हाला सर्वांना किती काळजी घेण्याची गरज आहे ना, की आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी आम्ही करत आहोत का की ज्याच्याविषयी आम्हाला लाज वाटेल. आणि मग पाऊल असं म्हणतो की मी यासाठी त्याला पाठवलं आहे, पहिली गोष्ट आमची न्यूज तुम्हाला मिळावी. पहा, त्या दिवसामध्ये कम्युनिकेशनचे कुठलेच मार्ग नव्हते. पत्रव्यवहाराद्वारेच किंवा प्रत्यक्ष कोणी गेलं तर ती माहिती कळत होती. त्या काळात काही टेलिफोन नव्हते, इंटरनेट नव्हते, काहीच नव्हतं. एखादी व्यक्ती खूप खडतर प्रवास करून दुसरीकडे जात होती आणि प्रत्यक्ष बातमी देत होती किंवा अशा प्रकारे एखादं पत्र असेल ते पोहोचत होती, तेव्हा त्या व्यक्तीची माहिती दुसऱ्यांना कळत होती. आणि म्हणून पाऊल असं म्हणतो की आमचं वर्तमान तुम्हाला कळावे. पाऊलाचं कोणतं वर्तमान कळणार होतं माहिती आहे तुम्हाला? की तो तुरुंगात आहे, की तो दुःख भोगत आहे. तरी दुःखामध्ये सुद्धा, त्रासामध्ये सुद्धा तो आनंद करत आहे. ज्यावेळेस तो तुरुंगामध्ये होता त्यावेळेस जोखडामध्ये, बंधनामध्ये असताना सुद्धा तो गाणे गात होता. आणि गाणे गात असताना धरणीकंप झाला, भूमिकंप झाला आणि त्या तुरुंगाचे दरवाजे उघडले, परंतु तो पळून गेला नाही. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये पाऊल राहत होता. पाऊलाचं जीवन हे अत्यंत दुःखानं भरलेलं होतं, त्रासानं भरलेलं होतं, संकटांनी भरलेलं होतं. त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ वेदना होत्या, परंतु त्याविषयी कधी त्याने तक्रार केली नाही, रडत बसला नाही तो. आणि या सर्व गोष्टी तो मंडळीला सांगाव्यात अशा प्रकारे पाऊल त्याला सूचना देतो, त्याला सांगतो. सुखिकेला पाठवण्यामागे पाऊलाची ही इच्छा आहे की माझं वर्तमान तुम्हाला कळावे. मी ऐशो आरामात आहे, मजेत आहे हे कळवण्यासाठी नाही, परंतु मी खूप दुःखात आणि त्रासात असताना सुद्धा प्रभू माझा उपयोग त्याच्या गौरवासाठी करून घेत आहे. पण सर्वसाधारणपणे आजकाल जेव्हा आपण एकमेकांना बातमी देतो तेव्हा आपण किती दुःखात आहोत हे आपण सांगत नाही, परंतु मी कसं मजेत आहे. आणि अनेक साक्षी जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ह्याच असतात की परमेश्वराने मला हे दिलं, परमेश्वराने मला ते दिलं, परमेश्वराने कसा मला आशीर्वादित केलेला आहे. फक्त भौतिक आशीर्वादांसंबंधीच आमच्या साक्षी असतात. प्रभूनं मला त्याच्या आत्म्यामध्ये बलसंपन्न केलं आहे, प्रभूनं सुवार्ता सांगण्यासाठी मला धैर्य दिलेलं आहे, या प्रकारच्या साक्षी आम्ही देत नाही. आमच्या साक्षी या जगिक गोष्टीवर आधारित असतात की प्रभूनं मला हे दिलं आणि प्रभूने मला ते दिलं. आणि क्षणभंगूर गोष्टीमध्ये आम्ही आनंद घेतो. ज्या अनंतकालच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आनंद आम्ही घेत नाही. आणि ती आमची साक्ष इतरांना मिळत आहे का याविषयी आपण विचार करण्याची गरज आहे. आमचं वर्तमान तुम्हाला कळावे, हा पहिला उद्देश. दुसरा उद्देश काय पहा, फार सुंदर. त्याने तुमच्या मनाचे समाधान करावे. पहा, आधुनिक काळातील एखादा जर सेवक असताना तर त्यानं या गोष्टीचं फार मोठं भांडवल केलं असतं की मी तुरुंगात आहे, पहा मी किती दुःख भोगत आहे, मी किती सुवार्तेसाठी त्रास सहन करत आहे, म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी दान पाठवा, मला हे करा ते करा. अशा प्रकारे त्या गोष्टीचं मोठं भांडवल आज आम्ही करू. पण तो पाऊल काय म्हणतो, मी तुखिकेला यासाठी पाठवत आहे की त्यानं तुमचं समाधान करावं. पाऊलाला स्वतःला समाधानाची गरज होती. तो दुःखात होता, त्रासात होता, बंदिवासात होता, पण तो काय म्हणतो, मी त्याला यासाठी पाठवत आहे की त्यानं
तुमचं समाधान करावं. इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, टू एनकरेज यू. तुम्हाला त्याने उत्तेजन द्यावं यासाठी मी पाठवत आहे. आणि हे फार अद्भुत साक्ष आहे की स्वतः त्रासात दुःखामध्ये असताना सुद्धा हा सेवक दुसऱ्यांना धीर देतो, उत्तेजन देतो. आणि ते खरं ख्रिस्ती जीवन आहे. आम्ही स्वतः आनंदात असताना दुसऱ्यांना आम्ही उत्तेजन देऊ शकतो, धीर देऊ शकतो, पण स्वतः दुःखातून त्रासातून जात असताना सुद्धा आम्ही दुसऱ्यांना धीर देतो, उत्तेजन देतो. ही प्रभू आमच्याकडून अपेक्षा करतो. ही गोष्ट कदाचित मी पूर्वी सांगितली असेल, परंतु माझे पप्पा 92 वर्षांचे होते, 92. त्यावेळेस ते प्रभूकडे गेले आणि जाण्या अगोदर 25 दिवस ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आणि तो अतिशय दुःखाचा काळ होता आमच्यासाठी. मी रोज रात्री तिथं जाऊन हॉस्पिटलमध्ये झोपत होतो. पीटर, सारंगदादा हे सुद्धा रोज हॉस्पिटलमध्ये येत होते आणि पप्पांची भेट घेत होते. आणि एक दिवस चंदू बोर्डे त्यांना भेटायला आले आणि चंदू बोर्डे पप्पांना मामा म्हणायचे. चंदू बोर्डे आल्यानंतर पप्पांनी त्यांना विचारलं, कसे आहात, सगळे बरे आहात ना? चंदू बोर्डे साहेब म्हटले, मी तुम्हाला भेटायला आलोय, तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही मला विचारता मी बरा आहे का? पप्पा दुःखामध्ये होते, त्रासामध्ये होते, तरी सुद्धा ते दुसऱ्यांची काळजी करत होते, दुसऱ्यांचं क्षेम कुशल ते विचार होते. आणि हा खरा ख्रिस्ती गुण आहे. हे खरं ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आम्ही दुःखामध्ये त्रासामध्ये असताना सुद्धा आम्ही दुसऱ्यांना उत्तेजन देऊ शकतो. आज जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे दुःखातून त्रासातून जात आहेत, परंतु ते इतरांना धीर देतात, उत्तेजन देतात. आमच्या बायबल स्टडी ग्रुपमध्ये एक महिला आहे, एक बहीण आहे की ज्या व्हीलचेअरवर असतात. त्यांना व्हीलचेअरशिवाय कुठेच हालचाल करता येत नाही. त्यांना स्वतःचे हातपाय काही त्याचा उपयोग करता येत नाही. परंतु त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला उत्तेजन मिळतं, कारण त्यांच्या चेहऱ्यावर सदैव स्मितहास्य असतं. त्यांचा चेहरा सदैव आनंदी असतो आणि आम्हाला खूप आनंद वाटतो त्यांना भेटून की प्रभूमध्ये त्या किती आनंदी आहेत, उत्साही आहेत. मी कदाचित तुम्हाला हे सांगितलं असेल मागच्या वेळेस की त्यांचे पती ब्रदर जेमी बिलीमोरिया, जे 1 वर्षापूर्वी प्रभूकडे गेले, ते सुद्धा आमच्या बायबल स्टडीला यायचे आणि आमची बायबल स्टडी घ्यायचे कधी कधी. परंतु त्यांना रोज रात्री डायलिसिसमधून जावं लागत होतं. ते स्वतःला डायलिसिस द्यायचे. संपूर्ण रात्र त्यांचं डायलिसिस चालू असायचं. परंतु आमच्या सोमवारच्या बायबल स्टडीसाठी हे दोघंही पती पत्नी यायचे. या ज्या सिस्टर गीता आहेत, त्यांचा सांभाळ करणारी एक मुस्लिम स्त्री आहे, जी त्यांना अतिशय काळजीपूर्वक वर घेऊन यायची लिफ्टनं आणि घरामध्ये त्यांना सोडायची. इतक्या त्रासातून दुःखातून असताना सुद्धा हे जे सुंदर जोडपं आहे ते आम्हाला अनेकांना उत्तेजन देत होतं. आणि आम्हाला स्वतःची लाज वाटायची की आम्ही बायबल स्टडीला न जाण्यासाठी किती कारणं सांगतो ना, चर्चला न जाण्यासाठी आम्ही किती कारणं सांगतो. परंतु हे जे कपल आहे, हे जे जोडपं आहे, प्रभूशी शेवटपर्यंत विश्वासू राहिले. सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही इतरांना उत्तेजन देऊ शकतो, धीर देऊ शकतो, इतरांचं जीवन आम्ही आशीर्वादित करू शकतो. आणि म्हणून आम्ही कोणी सबब सांगू शकत नाही, मी तर इतका त्रासात आहे, मी तर इतका दुःखात आहे, मी तर इतका गरीब आहे, माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही. आम्ही नेहमी सबबी सांगतो, नाही का? माझ्या विद्यार्थ्यांना मी एखादी गोष्ट सांगतो आणि जेव्हा ते करत नाहीत त्यावेळेस त्यांच्या सबबी असतात. आणि मी त्यांना हे सांगतो, कुठली सबब सांगू नका. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. कोणतेही सबब सांगू नका. मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, या सबबी मला सांगू नका. जगामध्ये असे अनेक लोक आहेत की जे अतिशय दुःखातून त्रासातून जात आहेत, पण तरीसुद्धा आनंदानं ते देवाची सेवा करत आहेत. तुमच्या बाबतीमध्ये काय? तुम्ही प्रभूची सेवा करत आहात का? प्रभूसाठी जीवन जगत आहात का? मग तुमच्या जीवनाद्वारे इतरांना धीर आणि उत्तेजन मिळत आहे का? इतरांना आशीर्वाद मिळत आहे का? आम्हा प्रत्येकाचं जीवन पौलाप्रमाणे असावं की आम्ही इतरांना धीर देणारे, उत्तेजन देणारे व्हावेत. ही प्रार्थना आपण करूया. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य केलंस. आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. प्रभू, जे वचन आज आम्ही ऐकलं आहे
त्यावर आम्ही अधिक मनन करावं आणि आमच्या जीवनाविषयी आम्ही विचार करावा. आमच्या जीवनाद्वारे तुला संतोष मिळत आहे का, तुला आनंद मिळत आहे का, यासंबंधी आम्ही स्वतःचं परीक्षण करावं. त्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, आजारी आहेत, त्रासात आहेत. प्रभू त्या सर्व प्रियजनांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना निरोगी कर. तुझ्या सामर्थ्यानं त्यांचं जीवन तू भरून टाक. आणि प्रभू प्रत्येकांचा उपयोग तुझ्या साक्षीसाठी होऊ दे, हे आम्ही तुला विनंती करतो. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो. प्रभू आजपर्यंत त्यांना तू सांभाळलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांच्या जीवनामधून इतरांना आशीर्वाद मिळावा अशा प्रकारचा अनुग्रह तू कर. या येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू आम्हा सर्वांना सांभाळ, आम्हाला सुरक्षित ठेव. आणि पुन्हा एकदा तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आण. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे. आमेन. शालोम. प्रियजन हो, आता वेळ झाली आहे प्रभू भोजनाची. आपल्या मनाच्या तयारीने आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी, पवित्र प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण स्वतःची तयारी करूया. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभू देवा, आम्ही तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर प्रीती केलीस. आम्ही पापामध्ये असताना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तू या जगामध्ये पाठवलंस. आमच्या पापांसाठी अत्यंत क्रूर अशा वधस्तंभावर त्यानं स्वतःचं बलिदान केलं. आपलं निष्कलंक रक्त त्यानं सांडलं. प्रभू, त्याच्या या बलिदानाबद्दल आज आम्ही तुझी स्तुती करतो. आणि उपकारस्तुतीच्या अंतःकरणानं आज आम्ही तुझ्याकडे येतो. हा मेज आम्ही सिद्ध करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आमचं मार्गदर्शन कर. या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी तू आम्हाला पात्र कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला शुद्ध कर. आणि हा संपूर्ण विधी प्रभू तू आशीर्वादित कर, अशा आम्ही प्रार्थना करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन. आपण प्रार्थना करूया आणि आपणही या प्रार्थनेमध्ये माझ्याबरोबर सहभागी होऊ शकता. हे सर्व समर्थ देवा, तुला आमची अंतःकरणे पूर्णपणे ठाऊक आहेत. आमच्या मनातील आशा, आकांक्षा आणि विचार तू पूर्णपणे ओळखतोस. आमची कोणतीही बाब तुझ्यापासून लपलेली नाही. आम्ही तुझ्यावर मनोभावे प्रेम करावे आणि तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथार्थ वर्णन करावा, म्हणून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आमची मने शुद्ध कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. प्रियजन हो, आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीय प्रीतीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे, अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहाने त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणाने आपण आपली पातके पदरी घेऊया. आपण सर्व मिळून पाप कबुलीची प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपण ही प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देवबापा, आम्ही वाईट कृत्य करून
वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते. आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त यानं आमच्यासाठी बलिदान केलं म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवं जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी व तुझ्या नामाचे गौरव करावे असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकास्ती असो. प्रभूचं वचन आपण ऐकूया. करिंथकरास पहिले पत्र 11वा अध्याय आणि 23 वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करीत आहोत. क्रूसावर त्याने केलेला एकमेव परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभो, तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नव्हे, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून तुझ्या ताटाबाहेर सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणे हा तुझा स्वभाव धर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचे व रक्ताचे सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आम्हामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर आपला तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवता, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, श्रद्धापूर्वक या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे व रक्ताचे सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासाने आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ आपण घेऊया. आपण सर्व एकाच वेळी याचं सेवन करूया.
ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ यामधून घ्या. आपण सर्व एकाच वेळेस या प्याल्यातून सेवन करूया. श्रद्धापूर्वक प्रभुभोजन घेतल्यानंतर आपण आता देवाला धन्यवाद देऊया. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचे व रक्ताचे आध्यात्मिक अन्न भरवलेस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणाने व कार्याने तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला पाठव. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रभूचा आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवानं सर्व काळच्या कराराच्या रक्तानं मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेलेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तो तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानयुग गौरव असो. आणि देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह प्रभू येशूवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिष्याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शांतीने जा आणि प्रभूची आणि एकमेकांची सेवा करा. आमेन. प्रियजन हो, आजच्या उपासनेमधून तुम्हाला प्रभूचा आशीर्वाद मिळाला ही आशा आहे. हा आशीर्वाद इतरांनाही द्या, आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना द्या, त्यांना उपासनेची लिंक पाठवा. तुमच्यातील अनेक जण हे करतात आणि आपल्याला मिळालेला आशीर्वाद त्यांनाही देतात, इतरांनाही देतात, आपल्या नातेवाईकांना देतात, मित्रमंडळींना देतात. याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. प्रियजनो, यावेळेस मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. बहुतेकांना माहिती आहे, माझ्या पत्नीचं प्रभूच्या घरी जाणं झालं. त्या दरम्यान तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना केल्या. माझ्यासाठी, लेकरांसाठी तुम्ही प्रार्थना केल्यात, आम्हाला प्रार्थनेत उचलून धरलत. प्रत्यक्ष अनेक जण येऊन भेटले, दिलासा दिलात आणि प्रभूच्या आश्वासनाची आठवण करून दिलीत. तुमचे मनपूर्वक आभार. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत
शालोम.